नमस्कार. आपली बदलापूरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सध्या बदलापूर आणि अंबरनाथ या शहरात गाजणारा विषय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि आपल्या कल्याणचे खासदार यांचा ड्रीम प्रोजेक्ट, श्रीकांत शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा आणि त्याच्यावर सध्या चर्चा सुरू आहे. एकंदरीत संयुक्त घनकचरा प्रकल्प जो येत्या काही दिवसात बदलापूर शहरात होणार आहे असे निर्णय पारित करण्यात आलेले आहेत आणि याच निर्णयाला विरोध सर्वपक्षीय या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत शिवसेना पक्ष सोडला तर एकंदरीत पाहायला गेलं तर भाजपाचे आमदारांनी सुद्धा या निर्णयाला विरोधच केलेला आहे. आज एकंदरीत आपण खुली चर्चा याच विषयावरती करणार आहोत. सगळ्या पक्षातले पदाधिकारी आज आपल्या सोबत असतील. एकंदरीत बहुजन मुक्ती पार्टी असू द्यात, उद्धव ठाकरे गट असू द्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात, भारतीय जनता पक्ष असू द्यात, काँग्रेस पक्ष असू द्यात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असू द्यात, सगळे पक्ष खरं तर आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. चर्चा सुरू करूयात, परंतु थोडक्यात पार्श्वभूमी या विषयामागची मी तुम्हाला सांगते. अंबरनाथ शहरातील चिखलोली या ठिकाणी एकंदरीत अंबरनाथ शहरातील जो काही कचरा होता त्याच्यावर प्रक्रिया केली जात होती. त्या ठिकाणी हे सगळं सुरू होतं, परंतु या डम्पिंग ग्राउंडच्या समोरच एकंदरीत न्यायालय उभारण्यात आलं. या न्यायालयामधून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला आणि त्यासोबतच न्यायालयाकडून त्यासोबतच जी काही राहणारे रहिवासी आहेत यांनी कुठेतरी तक्रारी केल्या आणि त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने हा डम्पिंग ग्राउंड जो आहे तो बंद करावा असे निर्णय घेतलेला आणि असे आदेश दिले. आणि त्यानंतर बघायला गेलं तर प्रत्येक महिन्याला अंबरनाथ नगर परिषदेला जवळपास 8.5 लाख रुपये भूर्दंड जो आहे तो भरावा लागत होता. आणि त्यानंतर कुठेतरी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या डोक्यात संकल्पना आली आणि अंबरनाथ आणि उल्हासनगर महानगरपालिकेचा कचरा बदलापूर शहरातील वालुली या ठिकाणी एक संयुक्त घनकचरा प्रकल्पाच्या नावाने कुठेतरी प्रकल्पाचं नाव दिलेलं आहे, परंतु त्याच नावाखाली एकंदरीत बदलापूर शहरात या दोन्ही शहरांचा म्हणजे एकूण जवळपास 500 ते 600 टन कचरा रोज या ठिकाणी या शहरामध्ये बदलापूर शहरामध्ये येणार आहे. अर्थात आरोग्याचा प्रश्न येणार आहे, शेतीवर परिणाम होईल, रस्त्यावर परिणाम होईल आणि विकासावर तर 100% परिणाम होणार. याच विषयावर आपण खरं तर पक्षाची थोडक्यात भूमिका जाणून घेणार आहोत. मत काय आहे एकंदरीत जवळपास बघायला गेलं तर 1 डिसेंबर 2022 रोजी हा निर्णय राज्य शासनाने घेतला. जवळपास 148 कोटींचा हा प्रकल्प आहे आणि MMRDA खरं तर हा प्रकल्प जो आहे तो MMRDAच्या अखत्यारीत करण्यात येणार आहे. आपण चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरुवात करण्याआधी सगळ्या पक्षांचं मी खरं तर स्वागत करते आणि सगळ्यांना विनंती सुद्धा करते की चर्चा सुरू असताना काही आपल्या शब्दांवरती सुद्धा आपण मर्यादा ठेवूयात आणि त्यानंतर ही चर्चा सुरू करूयात. प्रत्येकाला एक प्रश्न येईल आणि त्या प्रश्नावरती सगळ्यांनी 2-2 मिनिटं त्यांचं वक्तव्य करावं अशी आशा बाळगते. अंबरनाथचा कचरा बदलापूरमध्ये आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. महाविकास आघाडी उद्या एकंदरीत आंदोलन सुद्धा करणार आहे. निर्णय हा अर्थात प्रशासकीय पातळीवर झाला. यामध्ये राजकीय जे काही नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय करण्यात आला का? आपण सुरुवात करूयात भारतीय जनता पक्षाकडून, जे सध्या सत्तेत आहेत त्यांच्याकडूनच सुरुवात करूयात. काय वाटतं, या राजकीय नेत्यांना विचारात घेऊन घेण्यात आला का निर्णय? सर्वप्रथम मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की मी भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडण्यापेक्षा मी एक घनकचरा व्यवस्थापन यशातला एक अभ्यास करणारा व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी माझी भूमिका मांडणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी, शहराध्यक्ष आहेत, माननीय गटनेते आहेत, माननीय आमदार साहेब आहेत, ही ज्यामध्ये भूमिका, खासदार साहेब आहेत, ही भूमिका मांडतील. मी एक या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा अभ्यास करणारा एक माणूस म्हणून मी या ठिकाणी भूमिका मांडतो की अंबरनाथ नगरपालिकेचं जे पत्र माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ नगरपालिकेला पत्र पाठवलेलं होतं, तुमचा कचरा बदलापूरला टाकावा, हे पत्र सर्वप्रथम माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे. आणि बदलापूरच्या चीफ ऑफिसर साहेबांना पण कदाचित माहिती नसेल की ही गोष्ट त्या ठिकाणी होती. मी ते ग्रुपवर टाकल्यानंतर या सगळ्या डिस्कशन्स त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि माझं त्याच वेळेला मत असं होतं की अंबरनाथ शहराचा कचरा बदलापूर शहरामध्ये टाकण्यात येऊ नये. कारण आता जो घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प होतो त्याचा DPR या ठिकाणी माझ्याकडे आहे. याचा संपूर्ण जर अभ्यास केला तर साधारणपणे हा प्रकल्प कार्यान्वित व्हायला पुढची 2 वर्ष त्या ठिकाणी जाणार आहेत. म्हणजे आता त्या वर्क ऑर्डर स्टेजला आहे. साधारणपणे पावसाळ्याच्या नंतर हे काम चालू होईल आणि त्याच्यानंतर 2 वर्ष लागणार आहेत. आज अंबरनाथचा 160 टन कचरा आहे, बदलापूर शहराचा स्वतःचा 100 टन कचरा आहे.
म्हणजे 260 टन कचरा पुढची 2 वर्ष कुठलीही प्रक्रिया न होता तिथे जाणार असेल तर त्याला आमचा सुद्धा आणि भारतीय जनता पक्षाचा सुद्धा त्याला निश्चित विरोध राहील. कारण 160 टन कचरा विदाऊट प्रक्रिया जर त्या ठिकाणी येणार असेल तर बदलापूरच्या 1.5 पट कचरा तो त्या ठिकाणी आहे. तो इथं पहिली गोष्ट म्हणजे तो यायला नाही पाहिजे अशा भूमिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आहोत. अंबरनाथने स्वतःची व्यवस्था स्वतः करण्याची गरज आहे. बदलापूरपेक्षा अंबरनाथला घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य शासनाकडनं केंद्र सरकारकडनं फार मोठं अनुदान मिळतं. त्याच्यामुळे तो कचरा त्या ठिकाणी टाकावा. बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडवर अजिबात अंबरनाथचा कचरा येऊ नये अशी आमची त्यामागची भूमिका आहे. दुसरा प्रश्न राहिला या घनकचरा व्यवस्थापनाच्या एकात्मिक प्रोजेक्टबाबत. खरं तर घनकचरा ही जगातली फार मोठी समस्या आहे. आम्ही आता अनेक देशामध्ये जेव्हा फिरलो त्यावेळेला घनकचऱ्याची जी त्या ठिकाणची संकल्पना आहे त्या ठिकाणी त्यांनी असे घनकचरा व्यवस्थापनाचे छोटे छोटे प्रोजेक्ट त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. आता खासदार साहेबांनी जो प्रोजेक्ट आणलेला आहे त्या प्रोजेक्टचं बदलापूर नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये जेव्हा विषय आला त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी एक भूमिका घेतली होती की साहेब 500 टनाच्या कचऱ्याची कॅपॅसिटी असणारा जर प्रकल्प करायचा असेल तर बदलापूर आणि अंबरनाथ या 2 शहरांचा कचरा पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 500 टनाच्या आसपास जाणार आहे. तुम्ही उल्हासनगर शहराचं याच्यामध्ये ऍड करण्यात येऊ नये कारण उल्हासनगरचा कचरा हा देशातला सगळ्यात घाणेरडा कचरा आहे असं आमचं ठाम मत आहे. त्याच्यामुळे उल्हासनगर एक कॉर्पोरेशन स्वतःचं एक कॉर्पोरेशन आहे. त्यांचं स्वतःचं एक घनकचरा व्यवस्थापनाचा त्या डिपार्टमेंट आहे. त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या जागा आहेत. अंबरनाथ बदलापूर ही सिस्टर सिटीज आहेत एकमेकांच्या जवळ असणारी शहरात. या शहरांसाठी एखादा घनकचऱ्याचा प्रोजेक्ट तुम्ही करत असाल तर त्या प्रोजेक्टला आमचा पाठिंबा राहील असं आम्ही त्यावेळेला सभागृहात पण अगदी ठासून सांगितलं. तुम्ही रेकॉर्ड काढून पहा. आणि त्यावेळेला आम्ही एक सांगितलं होतं की आम्हाला या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये थोडीशी तांत्रिक माहिती द्या. मी हा प्रोजेक्ट आज या ठिकाणी काढलेला आहे. तर त्याच्यामुळे जर पुढच्या 2 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट होणार असेल तर बदलापूर आणि अंबरनाथचा मिळून 500 टन कचरा त्या ठिकाणी होईल. हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी जर झाला तर निश्चितपणे तो 23 एकरमध्ये प्रोजेक्ट आहे. एक वेगळ्या तंत्रज्ञानाचा तो प्रोजेक्ट आहे. हेही तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे आणि याला संपूर्णपणे MMRD कडनं ग्रँट मिळालेली आहे. बदलापूर नगरपालिकेला कुठलंही कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये द्यायचं नाहीये. त्याच्या टेक्निकल बाबी काय आहेत या गावातल्या लोकांना कळल्या पाहिजे, सर्व पक्षांना कळल्या पाहिजे. या भूमिकेमध्ये आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आहोत. परंतु हा जर प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने होणार असेल आणि याच्यामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेला एकही रुपयाचं जर कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागणार नसेल तर पुढच्या 2 वर्षामध्ये केवळ अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर नगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी व्हावा अशा भूमिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आहोत. कदाचित आमच्या पक्षाच्या वतीने वेगळी भूमिका मांडली जाईल, आमचे वरिष्ठ त्या भूमिका मांडतील. पण हा प्रकल्प जो आहे 150 कोटीचा याचा तांत्रिक अभ्यास होण्याची गरज आहे आणि त्याचा तांत्रिक अभ्यास होऊन लोकांपर्यंत जे गैरसमज लोकांच्या मनात असतील ते गैरसमज काढण्याची सुद्धा त्या ठिकाणी गरज आहे. परंतु तोपर्यंत अंबरनाथ शहराचा कचरा बदलापूर नगरीमध्ये आणू नये अशी आमची ठाम भूमिका आहे. आम्ही अंबरनाथचा विना प्रक्रिया केलेला कचरा बदलापूर शहरामध्ये स्वीकारणार नाही अशा आमच्या भूमिकेत. आज आम्ही 100-125 टनाच्या आसपास आहोत. आमच्या कचऱ्यावर सुद्धा बऱ्यापैकी प्रक्रिया त्या ठिकाणी होत नाही अशी परिस्थिती आहे. गावात या ठिकाणी दाखवलं जातं प्रक्रिया होते पण आज बदलापूरचा तो 100-125 टन कचरा त्या ठिकाणी दिला होतो. वालिवली ग्रामस्थांची जी तक्रार आहे ती परफेक्ट आहे. त्या परिसरामध्ये जे डेव्हलपर आहेत त्यांना तर वाट लागेल परंतु तिथल्या गावाल्यांना जे त्रास सहन करत आहे त्यांचा त्रास निश्चित सहन करण्यासारखा नाहीये. त्यामुळे वालिवली ग्रामस्थांच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित सहानुभूतीची भूमिका घेऊन या ठिकाणी अंबरनाथचा कचरा टाकू नये. चिखलोली या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड त्यांनी तयार केलं होतं. ते डम्पिंग ग्राउंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे करायला सांगितलं. याचा अर्थ अंबरनाथ नगरपालिकेचं प्रशासन कुठेतरी चुकीचं काम करतंय. त्याच्यामुळे MPCBने आणि NGTने त्यांना हे बंद करायला लावलं आणि त्याच्यामुळे त्यांची घाण आमच्या शहरात टाकायची ही भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा संपूर्ण तांत्रिक अभ्यास करून वालिवलीला अंबरनाथ आणि बदलापूर या 2 शहरांचा प्रकल्प करण्याबाबतीमध्ये खासदार शिंदे साहेबांची भूमिका घेतली आहे. या भूमिकेचं त्या ठिकाणी निश्चितपणे समर्थन करण्याची आमची भूमिका आहे. अर्थात एकंदरीत प्रकल्प होईल तेव्हा होईल. या प्रकल्पाला पूर्ण होण्यासाठी 1 वर्षाचा 2 वर्षाचा कालावधी लागेल परंतु तोपर्यंत अंबरनाथचा कचरा या ठिकाणी टाकू नये अशी भूमिका खरं तर भारतीय जनता पक्षाची आहे आणि कुठेतरी समर्थन देण्यात आलेलं आहे. काँग्रेसची आपण भूमिका यावरती काय आहे ती जाणून घेऊयात. ब्लॉक अध्यक्ष आपल्यासोबत उपस्थित असतील शहराध्यक्ष संजय जाधव, काय भूमिका आहे आणि तुमच्या मते जे काही पक्ष आहे त्या नेत्यांना विश्वासात घेतलंय का, काय वाटतं? नाही, बिलकुल नाही. कारण एवढा मोठा प्रकल्प आपल्या शहरामध्ये येतोय तेव्हा प्रशासनाची जबाबदारी होती की त्यांनी सर्व पक्षीयांची एक बैठक लावायला पाहिजे होती. त्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये त्याचं प्रेझेंटेशन द्यायला पाहिजे होतं की कशा प्रकारचा हा घनकचरा प्रकल्प आपल्या करायचा आहे. परंतु अशी कुठलीही दखल पालिका प्रशासनाने घेतली नाही आणि सरसकट GR काढून म्हणजे तो साधारण 2022चा GR आहे. GR काढून त्यांनी ते एक प्रकारे त्याला मंजुरीच दिलेली आहे. आणि आपण बघितलं की ह्या टेंडरचं ज्यांनी टेंडर केलंय ते टंडन कन्सल्टन्सी. आपण बघितलं की आपल्या शहरामध्ये सुद्धा या टंडन कन्सल्टन्सीने अनेक प्रोजेक्ट राबवले पण सगळे प्रोजेक्ट हे फेल गेलेत. त्याच्यामध्ये एक भुयारी गटार असेल ते आपण सगळ्यांना माहितीच आहे. तर अशा व्यक्तीकडनं एवढं मोठा प्रकल्पाचं टेंडरिंग करून घेणं हे पण एक थोडंसं चुकीचं वाटतं.
ठीक असो, परंतु आम्ही या ठिकाणी एवढंच म्हणतो की आमच्या शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आमच्या तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना होणारा त्रास, बदलापूरकरांना होणारा त्रास, बदलापूरकरांचं आरोग्य धोक्यात येणार आहे याच्याने या प्रकल्पामुळे. म्हणून आम्ही काय सांगतो की आमचा बदलापूरचा शहराचाच फक्त घनकचरा त्या ठिकाणी पडावा, त्या डम्पिंग ग्राउंडवर जो आतापर्यंत पडत आलेला आहे गेली 7-8 वर्षापासून. अंबरनाथ आणि उल्हासनगर ही महानगरपालिका आहे. त्या महानगरपालिकेने त्यांची स्वतंत्र अशी व्यवस्था करावी असं आमचं मत आहे. आणि त्याचप्रमाणे अंबरनाथने सुद्धा त्यांच्या शहरामध्ये तसं नियोजन करावं जेणेकरून त्यांच्या शहराचा त्या शहरामध्ये येईल. आता परिस्थिती अशी झाली आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतनं हा प्रोजेक्ट येतोय आणि तो प्रोजेक्ट आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बदलापूर या ठिकाणी होते. याला आमचा जाहीर विरोध आहे की बाजूचा खासदार आपल्या मतदारसंघामध्ये डोळाडोळ करतोय, तिथे हा प्रोजेक्ट आणतोय आणि हा प्रोजेक्ट आपल्याला लाभदायी नाही. याच्याने आपल्याला त्रास होणार आहे आणि पुढे नागरिकांना, बदलापूरच्या नागरिकांना प्रचंड याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्या पट्ट्यामध्ये असलेली जी 10-15 गावं आहेत त्यांना विशेषतः त्याचा त्रास होईल, कारण आत्तासुद्धा त्यांना त्रास होतोयच, नाही असे नाही. परंतु जेव्हा हा आज समजा सांगितलं की 50 ते 100 टन आपला फक्त बदलापूर शहराचाच जातोय, उद्या तो 500 आणि 700 टन जेव्हा कचरा जाईल आणि त्याच्यावरनं मग त्या ठिकाणी होणारे जे पुढचे प्रॉब्लेम आहेत ते क्रिएट होतील. आणि अशा वेळेस आमची बदलापूरकरांची एकच मागणी की हा सदरचा घनकचरा प्रोजेक्ट जो आहे हा सध्या याला रद्द करावं. आमच्या बदलापूरपुरतच फक्त त्या डम्पिंगवर डम्पिंग व्हावं, बाकी अन्य शहरांचा कचरा आमच्या शहरात आणू नये ही आमची भूमिका आहे. अर्थात बदलापूर शहरात एवढा मोठा प्रकल्प होणार आहे, त्यामुळे स्थानिक जे काही राजकीय नेते आहेत त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. काँग्रेस पक्षाने भूमिका मांडली की त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाहीये किंवा या प्रकल्पाची त्यांना कल्पनाही नव्हती, परंतु विश्वासात घेतलं का? भारतीय जनता पक्षासोबत काही चर्चा करण्यात आली होती का, हा की नाही यामध्ये? नाही, या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये त्या ठिकाणी प्रेझेंटेशन दिलं होतं, पण त्याचं डिटेल प्रेझेंटेशन त्या ठिकाणी देण्यात आलं नव्हतं. आणि मधल्या कालामध्ये 2020च्या नंतर जवळजवळ 2-2.5 वर्ष कोरोनामध्ये त्या ठिकाणी गेली. त्या कालावधीमध्ये हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णच्या बाबतीमध्ये ज्या प्रशासकीय प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि त्याची निविदा प्रक्रिया पण अंतिम टप्प्यात होऊन आता जवळजवळ वर्क ऑर्डर स्टेजला तो प्रकल्प आहे. तर 2-2.5 वर्ष कोरोनाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी मिटिंग होत नव्हत्या. प्रशासकीय राजवट असल्यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधी पण नव्हते. तरी सुद्धा माझी खासदार महोदयांना विनंती आहे किंवा याच्या बाबतीमध्ये जे इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहे MMRD आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही याचं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन ठेवा. या गावातल्या नागरिकांना त्या बाबतीमध्ये माहिती द्या, या गावातल्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांना या बाबतीमध्ये माहिती द्या आणि या घनकचरा प्रोजेक्टमधनं त्या ठिकाणी कसं त्रास होणार नाही आणि तो त्रास कमी करण्यासाठी काय कार्यपद्धती त्यांनी ठेवलेली आहे. हा वेगळ्या धर्तीवरचा एक प्रोजेक्ट आहे, तर त्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याची गरज आहे. अर्थात एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आपण जाऊयात, त्यांची भूमिका मांडूयात. शहराध्यक्ष आशिष दामले आपल्यासोबत उपस्थित असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तेव्हा विश्वासात घेतलं होतं का, माहिती होतं का? मुख्य म्हणजे सुरुवातीपासूनच बदलापूर शहराची ओळख ही एक निसर्गरम्य शहर म्हणून राहिलेली आहे. मुंबईकडून येणारा जो मोठा वर्ग इथे आहे तो उल्हासनगरला न जाता, अंबरनाथला न जाता पूर्वीपासून हा बदलापूर शहराकडे येण्याचा त्यांचा ओघ जास्त होता, कारण एक शांत शहर, एक निसर्गरम्य शहर, एक मुबलक पाणी असलेलं शहर अशी या शहराची ओळख आहे. आणि अशा वेळेला जर असा प्रकल्प बदलापूरमध्ये उभा राहिला तर तो अत्यंत चुकीचा ठरेल. आपण जर पाहिलं आज अंबरनाथमध्ये जिथे डम्पिंग होतं तो चिखलोलीचा भाग किंवा त्याच्या आजूबाजूला भाग तिथे काहीच डेव्हलपमेंट झालेली नाही. बदलापूरमध्ये आपण जर पाहिलं तर इतकं डेव्हलपमेंट झाले आणि आता जी डेव्हलपमेंट होते ही वालवली परिसरात होते, एरंजड परिसरात होते, मांजर्ली पट्ट्यात होते. आणि असा प्रोजेक्ट जर तिथे आला तर तिथली सुद्धा जे डेव्हलपमेंट आहे ती पूर्णपणे थांबेल. आजही आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी सोशल मीडियावर असे नागरिकांमध्ये ही चर्चा असते की आपलं जे रात्री धूर येतो आणि त्याचा वास येतो, म्हणजे आपल्या इथे पोल्युशनवर कंट्रोल नाही. अशा वेळेला जर असा प्रोजेक्ट एखादा आला की ज्या ठिकाणी म्हणजे हा जो रात्रीचा MIDCचा आपण येणारा वास आहे किंवा त्याच्यावर जे एन्व्हायरमेंटचं काम आहे, किंवा मागे जेव्हा भुयारी गटर योजना झाली त्यावेळेस सांगितलं गेलं की आम्ही त्या पाण्यावर प्रक्रिया करू, पण आज जर पाहिलं तर सर्रासपणे ते पाणी नदीत सोडलं जाते. म्हणजे हे प्रत्येक गोष्टीत आपण बदलापूरचं कुठेतरी दूषीकरण करतोय आणि हे थांबलं पाहिजे, ह्याला विरोध आहे. आणि जी बदलापूरची डेव्हलपमेंट गेल्या काही वर्षांपासून चालू आहे
ती कुठेतरी तशीच राहिली पाहिजे. आणि या प्रोजेक्टमुळे हे सहज दिसतंय की बदलापूरमध्ये आता जिथे डेव्हलपमेंट चालू आहे ते पूर्णपणे थांबेल. अर्थात एकंदरीत बदलापूर शहराचा ज्या वेगाने विकास होतोय आणि इतर शहरातील नागरिक बदलापूर शहराला पसंती देत आहेत आणि हा जर संयुक्त घनकचरा प्रकल्प आहे तो या बदलापूर शहरामध्ये झाला तर या ठिकाणी नागरिकही या ठिकाणी स्थलांतरित व्हायला किंवा या ठिकाणी राहायला यायला त्यांनाही सुद्धा आवडणार नाही. आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्ष उपस्थित असतील. संगीता चेंदवणकर अनेक आंदोलनं खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असते. आता या प्रश्नावरती नागरिकांना होणारा त्रास, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय भूमिका असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला माहिती होतं का या विषयावरती काय? मी सर्वप्रथम ह्या कार्यक्रमासाठी जी उपस्थित राहिलेली आहे माझी एक निर्वाह सामाजिक संस्था आहे, त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला आलेली आहे. त्याचबरोबर आता जसं तुम्ही सांगितलं की मनसे पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून मी इथे आलेले, तर पक्षाची जी भूमिका असेल ते आमचे शहर अध्यक्ष नक्कीच मांडतील. पण उद्या जे काही निषेध मोर्चा होणार आहे त्यासाठी माझी जी संस्था आहे त्या संस्थेला बरोबर घेऊन आणि माझ्या प्रभागातल्या लोकांना बरोबर घेऊन मी या कार्यक्रमासाठी या मोर्चासाठी उतरणार आहे. पत्राचं म्हणाल तर ज्या वेळेला हे पत्र एका व्हॉट्सअप ग्रुपवर आलं त्यावेळेला हे पत्र आम्हाला समजलं की हे अशा प्रकारचं कुठला तरी प्रकल्प बदलापूर शहरामध्ये येणार आहे. त्यानंतर आम्ही त्यावरती अभ्यास केला. पेपरला आलेले जे कटिंग होते ते कटिंग मी बऱ्यापैकी गोळा केले, त्याच्यात ती माहिती वाचली. एकंदरीत पाहता बदलापूर शहर हे चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करते. आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की भिवंडी लोकसभा आहे, मुरबाड विधानसभा आहे, त्यामुळे बदलापूर शहरातल्या मतदारांची जी संख्या आहे ती प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर वाढते. आणि ती वाढत असताना त्यांना कुठल्या प्रकारच्या विश्वासात न घेता असे प्रकारचे मोठे प्रकल्प जर बदलापूर शहरामध्ये येणार असतील तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रकल्प जरी किती चांगला असला तरी तो बदलापूर शहरातल्या बदलापूरकरांच्या हितासाठी नाही असं मी इथे स्पष्ट सांगेन. आणि जर तो हितासाठी नसेल तर नक्कीच आमची जी काही भूमिका असेल पक्षाची ते आमचे शहर अध्यक्ष मांडतील. पण उद्याचे जे काही मोर्चा होणार आहे त्या मोर्चासाठी आम्ही तरी उपस्थित राहणार आहोत. अर्थात बदलापूर शहरात अनेक गावं आहेत, शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. सगळ्यावरती खरं तर याचा परिणाम 100% होणार आहे आणि आपण प्रत्येक पक्षाची या ठिकाणी भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. बहुजन पक्षाची सुद्धा आपण भूमिका या ठिकाणी जाणून घेऊयात. कशा प्रकारे तुमचा पाठिंबा आहे किंवा तुम्हाला विश्वासात घेण्यात आलं होतं? मी राष्ट्रीय किसान मोर्चाचा मीडिया प्रभारी आहे राज्याचा. सर्वप्रथम की सरकारी कर्मचाऱ्यांचं किंवा अधिकाऱ्यांचं एक कर्तव्य आहे की एखादी योजना जर आपल्या शहरामध्ये येत असेल तर ती सोशल मीडियाला विश्वासात घेऊन आणि इथल्या नागरिकांच्या भविष्याचा, त्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांनी ती आणली पाहिजे होती. सर्वात प्रथम की ती योजना आलेली फार जे वरिष्ठ लोक आहेत की वरिष्ठ कार्यकर्ते त्यांच्यापर्यंतच माहिती किंवा ज्या लेवलला ते कामं करतात, पण सामान्य माणसाला त्याचा जो नुकसान होणार आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. आणि सरकारच्या ज्या भूमिका आहेत, तुम्ही एक नेवाळी प्रकरण जर बघितलं तेव्हा पण शेतकऱ्यांच्या, भूमिपुत्रांच्या विरोधामध्ये सरकारने काम केलेलं आहे. आणि आताच्या घडीला पण आज जर वालोली आणि जर साई गाव बघाल तर बदलापूरचा बराचसा शहरामधला जो जमिनीचा भाग आहे तो संपलेला आहे. आणि आज डेव्हलपमेंटचा जो परिसर बघितला वालोली आणि जर साई गावाच्या आजूबाजूला आहे, मी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक सरकार हे सातत्याने करत आलेलं आहे. आणि जर भूमिपुत्रांच्या हक्क अधिकाराच्या विरोधामध्ये जर सरकार काम करत असेल त्याला आमचा जाहीरपणे आमचा विरोध असेल. कारण भविष्यामध्ये जेव्हा आता समजा ह्याच्यातून नुसतं त्यांच्या आरोग्याचाच प्रश्न नाही होणार, तर त्या लोकांच्या येणाऱ्या भविष्याच्या त्यांच्या जमिनी आहे त्या जमिनीला आज व्हॅल्यू असणार आहे आणि जमिनीच्या माध्यमातून त्यांच्याकडे काय आवक येणार आहे, म्हणजे त्यांची भविष्यातली येणारी आवक आहे त्याच्या सुद्धा रोख करण्याचं काम केलेलं आहे. आरोग्याचा विषय, अशा बऱ्याचशा गोष्टीला सरकारनं जर एखादा प्रोजेक्ट आणला तर तिथल्या स्थानिक लोकांना तिथं विश्वासात घेऊन त्याचे फायदे आणि तोटे सांगितले गेले पाहिजेत आणि त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे, ना की तुम्ही तुमची राजेशाही कारभार केला घेतलेला नाही आहे. आणि तर जर ते असं करत असतील आणि लोकांच्या जर आरोग्याला धोका तिथं पोहोचत असेल आणि त्यांच्या भविष्यात त्यांच्या जमिनी आणि त्यांचं जर नुकसान होत असेल तर आमचा जाहीरपणे या प्रयोगाला विरोध असेल. अर्थात वालिवली परिसरात हा प्रकल्प होणार आहे. साई वालिवली मधील जे काही ग्रामस्थ आहेत आज सकाळी 10च्या सुमारास एकत्र येणार होते, आंदोलन करणार होते, परंतु कारण अद्याप अस्पष्ट आहे. आंदोलन अचानक त्यांचं कॅन्सल झालेलं आहे. कारण आम्ही जाणण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु कारण काही समोर आलेलं नाहीये. कशा प्रकारे तुमच्या पक्षाला विश्वासात घेण्यात आलं होतं? पहिलं तर हा जो घनकचऱ्याचा विषय आहे तो लगभग मला आमच्या पक्षाकडं कालच माहिती आली का हा जो निर्णय घेतलेला आहे अंबरनाथचा जो घनकचरा आहे, बरेच आमचे सिनियर कार्यकर्त्यांनी सांगितलं, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, का ह्या घनकचऱ्याला विरोध असणार. तर बहुजन मुक्ती पार्टीचा गेल्या मागच्या वर्षापासून तुम्ही काम बघितलंच असेल का जनतेच्या हितासाठी या जनतेच्या विरोधात जर कायदे होत असतील तर जनतेच्या विरोधातले कायदे असतील तर त्याला बहुजन मुक्ती पार्टीचा हमेशा विरोधच असणार. आणि जनतेच्या समर्थनात जर कायदे बनवत असतील तर पहिला तर तिकडच्या
गाववाल्यांना गाववाल्यांची पहिले समस्या जाणून घ्यायला पाहिजे होती, या त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. पण आपण बघितलं हा जो ठराव आहे पहिला तर नगरपालिकेत मंजूर झालाच असेल. नगरपालिकेत जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत त्याचा ठराव कोर्ट आदेश देऊ शकत नाही. तर मला तरी असं वाटतं का ह्या घनकचऱ्याच्या विषयी मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता दिसते. तर येणाऱ्या काळामध्ये बघितलं मागे भुयारी गटारचा पण भरपूर मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. तर हा जर घनकचऱ्याचा विषय असेल आणि गाववाल्यांच्या विरोधात जर असेल तर बहुजन मुक्ती पार्टीचा गाववाल्यांना जाहीर समर्थन आणि ह्या घनकचऱ्याच्या विरोधात जो काही उद्या मोर्चा येणार त्याच्यात आम्ही सहभागी होऊन जास्ती प्रमाणात विरोध करू. अर्थात उद्या एकंदरीत सर्वपक्षीय आंदोलन होणार आहे. आपल्यासोबत आता आपण एक शेवटची प्रतिक्रिया घेऊयात. आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे किशोर पाटील शहराध्यक्ष उपस्थित आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. विश्वासात घेण्यात आलं होतं का आणि माहिती होतं का हा प्रकल्प होणार? प्रकल्प होणार हे माहिती असलं तरी पण त्याची कालावधी तर अजून 2 वर्षांनी होणार आहे. अजून त्याचे TS टेंडर वगैरे झालेलं नाही आणि प्रकल्प कशा पद्धतीने होणार आहे हे तर कधी कुठे जाहीररित्या सांगितलं गेलं नाही. सभागृहात मांडला असेल. सभागृहात काही सामान्य नागरिक नसतात, तिथे नगरसेवक असतात. त्यांना विश्वासात घेऊन गेलं असेल, त्यांना किती माहिती पुरवली आहे, किती अंधारात ठेवलं आहे हे आम्हाला माहिती नाही. खरं बघायला गेलं तर ज्या क्षेत्रात हे प्रकल्प होतंय तिथे जे बाधित होणार आहेत, जे भूमिपुत्र आहेत किंवा तिथे आत्ता नवीन राहायला आले असतील ते लोक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेणं गरजेचं होतं. असं झालेलं नाही दिसत आहे, मला तरी नाही वाटत आहे. आणि हे शासनाने करताना जोर जबरदस्ती करूच नाही. तिथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल असंच करायला पाहिजे. शेवटी या 2 वर्षांनी तो प्रकल्प सुरू होणार आहे. पण आत्ता जर का यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र यांनी व्हॉट्सअपवर टाकलं होतं त्याच्या माहितीनुसार त्या गाड्या उद्या सुद्धा पडायला सुरुवात होईल. आणि जर का ते अंबरनाथ उल्हासनगरकडून कचऱ्याच्या गाड्या यायला लागल्या, आपला कचरा त्यात बदलापूरचा, तर किती मोठं डम्पिंग ग्राउंड होईल. त्याच्यावर जर प्रोसेस होणार नसेल आणि मग त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात होणारे मच्छराचा प्रादुर्भाव असेल, माशांचा असेल आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असेल, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे का? आज काही लोक त्याचं समर्थन करतात. तो प्रकल्प होईल पुढे, तो सक्सेस होईल की नाही, सक्सेस झाला तर आम्ही सुद्धा समर्थन करू आणि स्वागत करू, तुम्ही प्रकल्प चांगला राबवला म्हणून. पण आज तुम्ही त्याचा डिंडोरा नका पेटू. ते लोकांना विश्वासात घ्या आणि लोकांना दाखवून द्या याच्यात हे चांगल्या गोष्टी आहेत किंवा वाईट होय, याच्यापासून उत्पन्न होणार आहे नगरपालिकेला किंवा काय तुमचा टॅक्स वाचणार आहे. आज कचरा प्रकल्पाचा जर हे टेंडरिंग झालं आणि उद्या असं न हो की अजून त्याच्यात घनकचऱ्याचा टॅक्स रूपात वाढ होईल. हे शेवटी सगळ्या बदलापूरकरांच्या माथ्याशी भूदंड पडणार आहे, सगळ्यांच्या माथी पडणार आहे. हे फक्त 3 जिथे होणार आहे त्या गावाचा प्रश्न आहे. आजूबाजूचा परिसर सुद्धा बेलवली, मांजरली यांना सुद्धा याचा सहन करावा लागणार आहे, काय वास दुर्गंधी येईल त्याचा. आणि बदलापूर शहर हे मुळातच बदलापूरकडे लोकांचा मुंबईपासून बघण्याचा उद्देश. बदलापूरला कुठे जायचं राहील तर बदलापूरला, उल्हासनगर अंबरनाथला कोणी चॉईस नाही देत, बदलापूरला चॉईस देतात. आज तिथल्या शेतकऱ्यांना नदीचा जो पट्टा गेला आहे त्याच्यात ब्ल्यू लाईन मध्ये ते शेतकरी बाधित झालेत, त्यांच्या जमिनी आता पडीकच होणार आहेत. त्यानंतर हा प्रकल्प राबवला आणि आत्ता कुठे तिथे डेव्हलपमेंट चालू झाले वालोलीला, पुन्हा ती थांबेल. म्हणजे येऊन जाऊन भूमिपुत्रांचं शेतकऱ्यांचं नुकसानच होणार आहे, त्याचाही विचार केला पाहिजे. अर्थात या पुढचा प्रश्न आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. एकंदरीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे आहेत आपले त्यांचे पुत्र आहेत अर्थात. आणि असं वाटतं का की कुठेतरी दबावामुळे सगळे अधिकारी यांच्या दबावात आले असतील आणि त्यामुळे या सगळ्या जो काही प्रकल्प आहे याला संमती दिली असेल, काय वाटतं? मी बघा, मी 2 दिवसापासून तुम्हाला लोकांना सांगतोय, आम्ही गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून 1.5 महिना या गोष्टीसाठी फॉलोअप करतोय. नगरपालिकेला काही लेटर्स दिलेच आम्ही सर्वपक्षीय लोकांनी की आम्हाला याबाबतीत माहिती द्या. मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये बघा, एखादा लोकसभा मतदारसंघातील कचरा दुसऱ्या मतदारसंघात अख्ख्या भारतात कुठंच नाही आहे. माझं बदलापूर लोकांना एक आव्हान आहे आणि या गोष्टीकडे तुम्ही निरखून बघा की सन्माननीय खासदार जे आहेत श्रीकांत शिंदे ते आहेत कल्याण लोकसभाचे आणि आपलं बदलापूर कुठं पडते भिवंडी मतदारसंघात. तर उल्हासनगरचा आणि अंबरनाथचा कचरा माझ्या बदलापूरमध्ये का याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही ते क्लिप बघतोय अंबरनाथमध्ये, त्यांनी सांगितलं की आमचा जो हा प्रकल्प असेल तो इंडोर असेल.
गुगलवरती सर्च मारल्यानंतर एवढे मोठे प्रकल्प असतात ते 250 ते 300 टनाचे फक्त इंडोरचे आहेत. 700 टनाचा इंडोर प्रकल्प अख्ख्या जगामध्ये 3 ते 4% सक्सेस झालेला आहे. 700 टन कचरा जर बदलापूरमध्ये पडत असेल आणि एखाद्या दिवशी टेक्निकली फॉल्टमध्ये तो प्रकल्प बंद पडला किंवा पावसाळ्यात काही प्रॉब्लेम झाला, तिथे वर्कर्सनं स्ट्राईक केला, तर तो कचरा ट्रिपल होणार आहे. म्हणजे 2100 टन तिथं किंवा 1400 टन कचरा तिथं पडेल. एवढी तुमची जागा सध्या तुम्ही व्याप्त केली आहे का? 52 की 53 एकरापैकी तुम्ही 23-24 एकर जागा घेतली आहे. त्यामध्ये मशिनरी लागतील. कचरा ठेवण्यासाठी जागा तुमच्याकडे सध्या किती आहे? या गोष्टीचं या बदलापूरकरांना कुठल्याच सांगताय की आम्ही प्रेझेंटेशन माझ्या वाचनात आलं ते ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत, हाडांचे, ते हृदयाचे नाक कान घशाचे डॉक्टर असते, तर त्यांना बदलापूर लोकांच्या हृदयाच्या समस्या, हृदयाला हात घालून भावना त्यांना कळल्या असत्या. ते नाकाचे डॉक्टर असते श्रीकांत शिंदे साहेब, तर बदलापूर वालवली वडवली लोकांना जो त्रास जातो नाकातून श्वसनाचा त्याचं समजलं. अधिकारी दबावाखाली आहेत का वाटतं का काय? नाही मी काय म्हणतो, हे अख्खं सरकार जे आहे ना दिवसाढवळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारतंय. मी सांगतो दबावाखाली म्हणजे सगळे निर्णय दबावाखाली होतात, हा विषय इथला नाही आहे, पण दबाव म्हणजे आहेच ना. आणि हे निर्णय आहेत ना, हे रात्री घेतात निर्णय. तुम्ही प्रेझेंटेशन कधी दाखवलेलं असेल, नगरपालिकेत असेल तर ते रेकॉर्डिंग दाखवा आणि ते बदलापूर लोकांना. आणि बीजेपीच्या लोकांनी पण माझं आव्हान आहे की त्यांनी याच्या बाबतीत स्पष्ट भूमिका जाहीर करावी की हा प्रकल्प नकोय आणि असला तर काय असू दे. अर्थात प्रेझेंटेशनचा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला, तुम्ही होतात का त्या ठिकाणी आणि इतर कोणकोणते पक्ष होते त्या ठिकाणी? नाही, सभागृहामध्ये हा विषय जेव्हा मंजूर झाला, कन्सेंट, याच्यामध्ये फंडिंग संपूर्णपणे MMRDचं आहे. अंबरनाथ नगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिकेने काही पार्ट त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेला आहे. त्यामुळे बदलापूर नगरपालिकेचा फक्त सभागृहामध्ये कन्सेंट घेतला गेला किंवा तुमची या प्रकल्पाला मान्यता आहे का, त्यावेळेला सगळे नगरसेवक उपस्थित होते. तुम्हाला सभागृहाच्या याच्यावर पण ते गोष्ट कळेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की या प्रकल्पाचं काम 2020 सालापासून चालू झालेलं आहे. आज 2023 साल आहे. गेली 2.5 वर्ष या प्रकल्पाच्या सगळ्या तांत्रिक प्रक्रिया चालू आहेत. 2008 साधारणपणे 19ला या प्रकल्पाची प्रक्रिया चालू झाली. 2019 ते 2000 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना कॅबिनेट डिसिजन जो झालेला आहे तो त्या काळात झालेला आहे. MMRDAची जी मंजुरी आहे ती त्या काळात झालेली आहे. ह्या सगळ्या असताना खरं तर या 2-2.5 वर्षामध्ये ज्याच्या तांत्रिक बाजू तपासण्याची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरज होती, ती त्यावेळेला ते तांत्रिक बाजू तपासण्यात आलेल्या नाहीयेत. आणि त्यावेळेला पण सभागृहामध्ये आम्ही एक सांगितलं होतं की उल्हासनगर महानगरपालिकेचा कचरा या ठिकाणी अजिबात आणण्यात येऊ नये, कारण उल्हासनगर महानगरपालिकेचा कचरा हा सगळं तिथं इंडस्ट्री आहे, मोठमोठ्या याचे जीन्सचे कारखाने आहेत किंवा वेगळ्या कारखाने आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेचा 300-350 टन कचरा या ठिकाणी आणण्याची काही गरज नाही. त्यांचं स्वतःचं डम्पिंग ग्राउंड त्याने त्यावेळेला सुद्धा सभागृहामध्ये आम्ही विषय घेतला होता. आम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवू म्हणून साधारणपणे मी तुम्हाला गणित सांगतो, फेब्रुवारी 2020 मध्ये ही मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं मार्च महिन्यापासून कोरोना आला, त्याच्यामध्ये आमची कन्सल्टिंग नंतर टीम होती या ठिकाणी. आम्ही वेळोवेळी सांगायचो चीफ ऑफिसर साहेबांना, म्हणजे अगदी प्रकाश बोरसे साहेबांपासून नंतर पुजारी आले, आता गोडसे आले, त्यांना आम्ही नेहमी सांगतो की साहेब आम्हाला याचं थोडं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्यावं ना. आम्ही लोकांपर्यंत जेव्हा आम्हाला विचारणं होते तेव्हा लोकांना आम्हाला सांगता येईल की हा प्रोजेक्ट काय. शेवटी मी हा प्रोजेक्टची कॉपी आणली, त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला, पण जोपर्यंत संबंधित ठेकेदार त्या गोष्टी सांगत नाही की आम्ही काय करणार आहोत तोपर्यंत हे लोकांना कळणार नाही. लोकांच्या मनामधले हे गैरसमज आहेत ते त्या ठिकाणी निघणार नाहीत. असे प्रोजेक्ट जगामध्ये कुठे कुठे यशस्वी झाले ते पण त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये कळेल ना. मी स्वतः इंदोरचा प्रोजेक्ट जाऊन पाहून आलोय, मी तुम्हाला गणित सांगतो. आणि माझं सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती आहे, माझी पत्रकारांना विनंती आहे, अंबरनाथच्या लोकप्रतिनिधी विनंती की आपण एकदा इंदोरला जाऊ सगळे आणि इंदोरचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट पाहू. खऱ्या अर्थानं त्याचा एक अभ्यास करण्याची गरज आहे. इंदोरचा प्रोजेक्ट असा आहे त्याच्यामध्ये पालिकेचं कॉन्ट्रीब्युशन काहीच नाहीये आणि त्याच्यामध्ये उलट पालिकेला रॉयल्टी मिळणार आहे. त्याच्यामुळे या प्रकल्पाचा थोडा आम्ही अभ्यास करायला सांगतोय. याचा इकॉनॉमिकल अभ्यास होण्याची गरज आहे. याच्या तांत्रिक बाबीमध्ये आम्ही जाणार नाही, आम्ही तेवढे एक्सपर्ट नाही आहोत, परंतु याच्या इकॉनॉमिकल बाबीमध्ये असं झालं पाहिजे की इंदोरला जर एखादा प्रकल्प नगरपालिकेच्या पैशातनं न होता त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशात न नगरपालिकेला रॉयल्टी मिळत असेल तर त्या धर्तीवर या प्रकल्पामध्ये काही रिन्युएशन्स करता येतील का, याचा खऱ्या अर्थानं या वरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे. पण वस्तुस्थिती अशी की गेली कोरोनाच्या कालावधीपासून प्रशासकीय राजवट आहे. नगरपालिकेमध्ये इथे मुख्य अधिकारी, तिकडे मुख्य अधिकारी, सगळे मंत्रालयातले अधिकारी, या प्रशासकीय अधिकारी या लोकप्रतिनिधींना काही सांगण्याच्या मानसिकतेत नाहीये. आम्ही आता पण नगरपालिकांमध्ये गेलो आणि माहिती मागितली, अविनाश देशमुख साहेबांनी सांगितलं तर चूक नाहीये. आता पण माहिती मागितली की अर्धवट माहिती त्या ठिकाणी दिली जाते. या अधिकाऱ्यांना काय फरक पडतो, या गावामध्ये आम्ही राहणार आहोत ना, हे 3 वर्ष
काम करून इथनं निघून जातात आणि 3 वर्षात सगळा कचरा काय जमा करायचा तो कचरा सगळा जमा करतात स्वतःच्या खिशामध्ये, परंतु या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही. माझी श्रीकांत शिंदे साहेबांना पण विनंती आहे की साहेब एकदा या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय घ्या आणि या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याची शिकवण द्या. यांना एमपीएससी मध्ये फक्त कसे माल खायचा ते शिकवतात, परंतु या प्रशासकीय लोकप्रतिनिधींना कसे विश्वासात घ्यावं हे त्यांना एमपीएससी मध्ये शिकवलं जात नाही. याचा पण अभ्यास करण्याची गरज आहे. या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये जे काही गैरसमज असतील ते गैरसमज काढण्याची गरज आहे. याच्यामध्ये नगरपालिकेचं कॉन्ट्रीब्युशन, बदलापूर नगरपालिकेचं कॉन्ट्रीब्युशन नसलं तरी MMRDAचं कॉन्ट्रीब्युशन आहे, अंबरनाथचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि उल्हासनगरचा कचरा तर इथं येऊच नाही याच्यासाठी मी स्वतः यांच्या बाजूनी भूमिका घेणार आहे की उल्हासनगरचा कचरा बदलापूर शहरामध्ये अजिबात यायला नाही पाहिजे. आमचा 500 टन कचरा आम्ही वांगणीवरनं आणू, आजूबाजूच्या खेड्यातनं जमा करू, नाहीतरी उद्या बदलापूर नगरपालिका एक स्वतंत्र महानगरपालिका. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असल्या कारणाने कुठेतरी अधिकारी, शहराध्यक्ष, अनेक पदाधिकारी दबावाखाली आहेत का, काय वाटतं? नाही, निश्चितपणे, कारण प्रोजेक्ट हे राबवत आहेत आणि अशा वेळेस जर समजा सत्ताधारी पक्षांना सुद्धा विश्वासात घेत, पक्षाच्या लोकांना सुद्धा विश्वासात घेत नाही, आता संभाजी शिंदेंनी सांगितले त्याप्रमाणे, तर विरोधकांना तर हे काय करत असतील, अशी परिस्थिती आमची आहे. जर सत्ताधारी, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे नेते यांनाच जर विश्वासात घेतलं नाही एवढा मोठा पायलट प्रोजेक्ट करताना, तर आमची तर फार वेगळीच आहे, कारण आम्ही विरोधकच आहोत. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळाच आहे, बरोबर ना. त्यामुळे असं प्रोजेक्ट होताना सांगितल्याप्रमाणे की पहिलं म्हणजे प्रेझेंटेशन होणं फार गरजेचं होतं. ज्या कंपनीची हा टेंडर ज्या कंपनीला दिलाय, ह्या कंपनी ही बँगलोरची एक कंपनी आहे, होरायझन. तर ह्या कंपनीने या देशामध्ये कुठे कुठे हे प्रोजेक्ट केलेत, त्यांना याचा अनुभव काय हे सुद्धा पाहिले नाही पाहिले ते सुद्धा आम्हाला केव्हा कळेल की या लोकांनी जर त्याची माहिती घेतली असेल आणि ती दिली असेल तरच कळेल ना. त्यामुळे असे पायलट प्रोजेक्ट एवढ्या मोठ्या कंपनीला दिल्यानंतर त्यांनी असे प्रोजेक्ट कुठे राबवलेत, कोणत्या शहरात नेमके राबवलेत आणि त्याच्यातनं फायदे तोटे काय आहेत हे सुद्धा एकदा त्यांनी दिलं असतं, सांगितलं असतं तर बरं झालं असतं. अर्थात थोडक्यात काय तर सध्या आपल्यासोबत सगळे राजकीय पक्ष, शिवसेना सोडली तर सगळे राजकीय पक्ष या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि कुठेतरी प्रत्येक पक्षाकडून भूमिका एक समोर येते की विश्वासात घेतलेलं नाहीये. नागरिकांना, ग्रामस्थांना, राजकीय नेत्यांना सुद्धा पूर्णपणे या प्रकल्पाची माहिती नाहीये. काय वाटतं, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाव्यात, काय वाटतं, अधिकारी दबावाखाली आहेत का? कुठल्याही जेव्हा आमदार खासदार असतो त्यांनी त्या ठिकाणच्या जे स्थानिक लोक असतात, लोकप्रतिनिधी असते आणि जनता असते, त्यांना विचारात घेऊन त्या ठिकाणी काम करायचं असतं. दबाव आहे नाही या विषयावर मला माहीत नाही, परंतु बदलापूर एक वेगळं शहर आहे. मी या बदलापूरची तुलना, म्हणजे अनेक पुरस्कार या बदलापूर शहराला मिळालेत, एन्व्हायरमेंट विषयी बरेच पुरस्कार या शहराला मिळालेले आहेत, सुबलक पाणी म्हणून विषय. आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकल्प तिथे करत असताना तिथल्या जनतेला सजेशन, ऑब्जेक्शन होऊन तिथल्या लोकप्रतिनिधींना या सगळ्यांना विश्वासात घेऊन चालले पाहिजेत. आता हे वेगळं सांगण्याची गरज नाही की जो सत्ताधारी पक्ष असतो तो नेहमीच आपली कामं करून घेण्यासाठी, रेटून घेण्यासाठी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर असेल, इतर लोकांवर असेल, हा दबाव टाकत असतो. परंतु ह्या बदलापूर शहराचा विचार करत असता, इथे प्रकल्प सुरू करत असताना इथल्या लोकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन, कारण हे आगळं वेगळं शहर आहे, आज महाराष्ट्राचं लक्ष बदलापूरवर लागलेलं आहे. अनेक ठिकाणी बदलापूरचं ज्यावेळेस आम्ही सातारा, सांगली, भंडारा, गोंदिया जिथे फिरतो त्या ठिकाणी बदलापूर म्हटलं की एक आगळी वेगळी ओळख, इथलं सांस्कृतिक कल्चर, इथलं वातावरण, या सगळ्यामुळे बदलापूरचं नाव निघतं आणि हे नाव तसंच टिकून राहावं. आपल्या बदलापूरचं जे एक वेगळं अस्तित्व आहे त्याला कुठे धक्का लागायला नको, एवढीच आमची अपेक्षा. अर्थात बदलापूर शहराला सध्या खूप मोठ्या प्रमाणात पसंती मिळते, लोकसंख्या सुद्धा वाढत जाते, नागरिक स्थलांतर करून बदलापूर शहरात पसंती देऊन राहण्यासाठी येत असतात. परंतु जर डम्पिंगचा, घनकचरा प्रकल्प जर बदलापुरात झाला तर खूप मोठा परिणाम याचा 100% होणार आहे. अधिकारी, शहर प्रमुख जे आहेत किंवा इतर पदाधिकारी आहेत, दबावाखाली आहेत का, काय वाटतं? नक्कीच. म्हणजे आता जसं संभाजी शिंदे दादांनी सांगितलं तर ते तर सत्तेत आहेत, आमची सत्ताच रस्त्यावर आहे, त्यामुळे आम्हाला तर कोण विश्वासात घेतच नाही. आणि आता एवढा मोठा जर प्रोजेक्ट बदलापूर शहरामध्ये येत असेल तर नक्कीच बदलापूर शहरातल्या सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन चालायला पाहिजे. कोविड काळामध्ये मी प्रत्येक वेळेला आंदोलन केलं. सन्माननीय आपले त्यावेळेला मुख्याधिकारी होते दीपक पुजारी साहेब, त्यांना आम्ही प्रत्येक वेळेला सांगत गेलो की शहरामध्ये जर एखादं काही कोविडमध्ये काम करायचं असेल तर एवढा मोठा प्रसंग आल्यानंतर ज्या वेळेला आम्ही त्यांना सांगितलं त्यावेळेला सर्वपक्षीय मीटिंग सभागृहामध्ये व्हायला लागल्या. तशाच प्रकारचं काम ह्या प्रकल्पासाठी होणं गरजेचं आहे आणि सर्व पक्षाची जी लोक आहेत, सामाजिक संघटना बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करतात, तर त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा बरोबर घेऊन हा प्रकल्प झाला तर फार चांगलं होईल.
अर्थात तर एकंदरीत आपण एक थोडक्यात भूमिका घेऊयात. संयुक्त घनकचरा प्रकल्प म्हणजे तिन्ही शहरांचा जो काही प्रकल्प आहे त्याला तुमची संमती आहे का? तिन्ही शहरांचा आपण सुरुवातीपासून घेऊयात. तिन्ही शहरांचा जो काही प्रकल्प घनकचरा आहे बदलापूरात होणार आहे, संमती आहे तुमची? नाही, बदलापूरच्या मर्यादित असेल तर चालेल, पण बाहेरच्या बाहेर शहराची नको. कुठल्या शहराची नाही पाहिजे. अच्छा, तिन्ही शहरांच्या बाबतीत काय? विरोध तिन्ही शहरांना विरोध असेल तिन्ही आमचा. शहरांना. आमचं तर बदलापूरचा जास्त समर्थन असेल. नाही, तिन्ही शहरांचा कचरा येण्यासाठी आमचा विरोध असणार. तिन्ही शहरांच्या बाबतीत काय भूमिका आहे? सरकार असं म्हणतं की घर घर शौचालय पाहिजे, हम्म. मग दुसऱ्या शहराचा कचरा आमच्या शहरात कशाला पाहिजे? विरोध असतं. काय वाटतं? बदलापूरचा स्वतःचा घनकचरा प्रकल्प आहे, तो आणखी सुधारण्यात घ्यावा. उल्हासनगर नको आणि अंबरनाथ पण नको, या मताचे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे लोक आहेत. सत्ताधारी पक्षाची काय भूमिका आहे? माझी भूमिका मी सांगितलेली आहे की उल्हासनगर महानगराचा कचरा पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी आला नाही पाहिजे. आणि अंबरनाथ आणि बदलापूरच्या बाबतीत सांगायचं झालं तर अंबरनाथचा कचरा आज येणार आहे, तो आज येता का म्हणे जेव्हा प्रकल्प चालू होईल त्यावेळेला अंबरनाथचा कचरा त्या ठिकाणी आला प्रकल्पामध्ये, बंदिस्त प्रकल्प तर चालेल, परंतु त्याच्यामध्ये पण कंडिशन अशी ठेवली पाहिजे की ज्या दिवशी बदलापूरचा स्वतःचा 500 टन कचरा होईल त्या दिवशी अंबरनाथने पण स्वतःचा प्रोजेक्ट त्यांच्या परिसरामध्ये करावा आणि 500 टन केवळ बदलापूरचाच कचरा त्या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी जावा, अशी कंडिशन या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी सांगून त्या प्रकल्पामध्ये टाकली पाहिजे, अशा मताचा आम्ही आहोत. काय वाटतं? अंबरनाथ आणि उल्हासनगर ही बकाल शहरं झालेली आहेत. या बकाल शहरांच्या कचरा आमच्या शहरामध्ये आला नाही पाहिजे. आमचं डम्पिंगचं जे धोरण आहे ते स्पष्ट आहे की बदलापूरच्या डम्पिंगवर फक्त बदलापूर नगरपालिकेचाच कचरा पडला पाहिजे. त्यामुळे आमचा त्या दोन्ही शहरांच्या कचऱ्याला विरोध आहे. तर काय वाटतं? बदलापूर नगरपालिका स्वतःच्या लोकांची काळजी घेण्यासाठी सक्षम. माझं वैयक्तिक मत मी असं सांगतो की हा घनकचरा जिथे जी गावं आहेत ही पूर्ण ही आगरी समाजाची गावं आहेत. जांभोळ असो, वसत, साई, एरंजाळ, वालवली, बेलवली, आणि हा कचरा तिथं प्रकल्प नाही झाला पाहिजे आमची तर भूमिका असणार आहे. आणि आमच्या आगरी समाजावर पूर रेषामध्ये जो काही अन्याय झाला आणि आता जो अन्याय होणार आहे तिथलं आमच्या गाव स्थानिक लोकांचे जमिनीच्या बाबतीत वगैरे सर्व जे जमिनीचा रेट पूर्ण खाली पडणार आहे. आणि याचाच असंच ज्या हाजीमालंगच्या पट्ट्यामध्ये आगरी समाजाने जे आंदोलन केलं तसं प्रकारचं एक आंदोलन आगरी समाज रस्त्यावर उतरला तर या सरकारला खूप माग पडेल. आणि जेणेकरून आणि आमच्या जे काय समाजाचे आगरी समाजाची लोक आहेत जे काय आज व्हॉट्सअपवर टाकतात याला विरोध आहे, तसं न करता आणि सर्वांनी या विरोधासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजेत. नाही तर आमचा आगरी समाज, आमच्या समाजाचे जे काय नगरसेवक असतील आगरी समाजाचे यांना सुद्धा फिरून देणार नाही, एवढं मी सांगू शकतो. अर्थात एकंदरीत आव्हान या ठिकाणी करण्यात आले. काय वाटतं तिन्ही संयुक्त प्रकल्पासंदर्भात विरोध आहे का? नाही, विरोध आहे आमचा. खरं पाहायला गेलं तर अंबरनाथ पेक्षा बदलापूर खूप पटीने सक्षम आहे आपला कचरा डम्पिंग ग्राउंड इथे स्वतः करण्यासाठी. उल्हासनगरची लोकसंख्या, उल्हासनगर ऑलरेडी महापालिका आहे, त्यामुळे उल्हासनगरची लोकसंख्या जास्त असल्याकारणाने तो कचरा सुद्धा जास्त प्रमाणात असेल. तर भविष्यात जर अंबरनाथ बदलापूर किंवा बदलापूर स्वतंत्र महापालिका होणार असेल तर तो स्वतंत्र असलेला चांगला. आणि आता सुद्धा उल्हासनगरचा कचरा बदलापूर शहरात येऊ नये किंवा अंबरनाथचा कचरा बदलापूर शहरात येऊ नये यासाठी आमचा विरोध असेल. अर्थात काय वाटतं तुम्हाला? तुमचं बदलापूर रहिवासी म्हणून आमचा विरोध असेल याला. अंबरनाथ आणि उल्हासनगरचा जो कचरा आमच्या बदलापूरमध्ये येणार आहे त्याच्यासाठी आमचा ठाम विरोध असेल. तुम्ही रहिवासी आहात बदलापूरच्या, पक्षामध्ये कोणत्या नाही आहे, पण आता आम्ही रहिवाशाची भूमिका मांडतो. मी आता आमचे खासदार आमचे आगरी समाजाचे आहेत आणि ते आज केंद्रीय मिनिस्टर आहेत. आज जो अन्याय होणार आहे हा आगरी समाजावर अन्याय होणार आहे आणि त्याच्यासाठी खासदारांनी पण पुढाकार घ्यावा. आणि स्थानिक आमदार हे सुद्धा आगरी समाजाच्या या जोरावर जे राजकारण करतात आणि जे काही नगराध्यक्ष जे काही लोकांनी पदं भुकली ही मी समाजाचा एक चांगला कार्यकर्ता आहे. आणि आमचे स्थानिक लोक खूप प्रमाणात इथं लोकप्रतिनिधी आहेत आणि या सर्व पक्षांनी एकत्र येऊन जो का अन्याय साई, वाळवली, एरंजाड आणि बेलवली, मांजरली या स्थानिक लोकांवर जास्त अन्याय होणार आहे. ह्या भागात इथे काय वास येणार नाही, तिथल्या आमचं खूप लोकांचं एक अतिशय आर्थिक नुकसान पण होणार आहे. यासाठी मी सर्वांना विनंती करतो, सर्व पक्षातल्या लोकांनी या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हा आणि एवढंच मी एक विनंती करू शकतो. आजच्या चर्चेत जरी शिवसेना पक्ष सहभागी झाला नसला तरी आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची भूमिका मांडतोय, जर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे, दोघांची वेगवेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. तुकाराम म्हात्रे हे जे आहेत त्यांनी विरोध केलेला आहे, वामन म्हात्रे यांचा पुरेपूर सपोर्ट, पाठिंबा या प्रकल्पाला आहे. काय वाटतं या दोघांच्याही भूमिकेवर थोडक्यात काय सांगा? मी सकाळीच माझी भूमिका स्पष्ट केली या दोघांच्या याच्यावर, त्यामुळे वेगळं काय बोलण्यात अर्थ नाही. परंतु एकच सांगतो की त्यांना, तुम्ही सर्वप्रथम आपण बदलापूरचे नागरिक आहोत हा दृष्टिकोन लक्षात ठेवून आपण त्या आंदोलनामध्ये सामील व्हावं अशी त्यांना दोघांनाही विनंती आहे.
काय वाटतं तुम्हाला? ते त्यांच्या भूमिका त्यांना घ्यायला दोघांनाही स्वातंत्र्य आहे, ते त्यांनी ठरवावं. काय वाटतं सर दोघांच्याही भूमिकेवर? लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. तुकाराम म्हात्रेंनी जी भूमिका घेतली त्याचं माझ्याकडून आणि माझ्या पक्षाकडून स्वागत आहे. अर्थात काय वाटतं सर भूमिकेवर? नाही, बघितलं तर मी एक स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळं बऱ्याच वर्षापासून मागे बघतो, एक रडण्याचं काम करतोय, एक मारण्याचं काम करतोय. तर हे स्थानिक लोकांनी समजलं पाहिजे, जेणेकरून आता लोक जागृत झालेले आहे आणि हे केवळ मीडियाद्वारे बातमी देणं, तर जागृत झालेले लोक आहेत आणि लोकांनी या मोर्चामध्ये जो काही येणारा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला पाहिजे. या लोकांचं केवळ म्हणजे सोशल मीडियाद्वारे बातमी देणं आणि लोकांना कन्फ्यूज करणं हे फार आतापर्यंत जुनं झालेलं आहे. त्याच्यामुळं लोक जागृत झाले आणि माझ्याकडून तरी केवळ त्यांनी अशी जर दिली असेल बातमी का ह्या घनकचऱ्याला विरोध असेल तर चांगली गोष्ट आहे, पण केवळ हे दाखवून नका देऊ, तर या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अशी त्यांना विनंती करतो मी. अर्थात तर एकंदरीत काय वाटतं दोघांच्या वेगवेगळ्या भूमिकेबद्दल? त्यांचं भूमिका आहे व्यक्ती, पण मला वाटतं मग या सगळ्यावरनं तुकाराम म्हात्रेंना खरंच बदलापूरची काळजी वाटते. अर्थात तर एकंदरीत संयुक्त घनकचरा प्रकल्प हा एक विषय झाला. जर संयुक्तरित्या हे प्रकल्प करायचे असतील तर मग संयुक्त महापालिका का नाही? व महापालिकेच्या विषयावरती आता काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये एकंदरीत फेस्टिवल पार पडलं होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली होती. महापालिका करायची का शहर प्रमुखांना विचारण्यात आलं होतं. हिरवा कंदील शहर प्रमुखांकडे दाखवण्यात आला होता. काय मत आहे यामध्ये तुमचं? नाही, महापालिका झाली तर ती फक्त बदलापूर महापालिका झाली तर तिचं निश्चितपणे आम्ही स्वागत करू, परंतु फक्त बदलापूर. परंतु अंबरनाथ आणि बदलापूर अशी संयुक्त जर महापालिका करत असेल तर त्याला सुद्धा आमचा प्रखर विरोध राहील. अर्थात सर तुमचं 2015 पासून ही आमची भूमिका आहे. पनवेल महानगरपालिका आणि अंबरनाथ बदलापूर महानगरपालिका महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी झाली होती. आम्ही त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि आम्हाला बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका पाहिजे. आमची पॉप्युलेशन पण झालेली आहे. 2021ला दुर्दैवाने सेन्सस झालेली नसल्यामुळे बदलापूरची पॉप्युलेशन त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून आमची आत्ताही भूमिका अशी आहे की बदलापूर हे एक सुसंस्कृत सांस्कृतिक शहर आहे. या शहराला एक वेगळा इतिहास आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे या शहराची स्वतंत्र महापालिका व्हावी ही आमची कालही भूमिका होती, आजही आहे आणि उद्याही राहील. सर काय वाटतं एकत्रित मला हे समजत नाही सरकार अशी दुटप्पी भूमिका काय घेते. कधी बदलापूरचा कचरा इकडचा म्हणजे अंबरनाथचा आणि उल्हासनगर कचरा हे टाकायचा प्रयत्न करतो. कधी पुढे सोडल्या जाते की बदलापूर आणि अंबरनाथ महानगरपालिका एकत्र होणार आहे. आता हे जे सध्या चालू आहे की याचं कचऱ्याचा प्रश्न आहे, तसे पाल म्हणणं चुकते की या लोकांना काय अंबरनाथ आणि बदलापूर एकत्र महानगरपालिका करायची आहे काय. आम्ही जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला की अंबरनाथ आणि बदलापूर एकत्र महानगरपालिका सरकार करणार आहे तेव्हा राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरून सह्यांची मोहीम अशी घेतलेली आहे की फक्त आम्हाला बदलापूर महानगरपालिकाच हवी आहे. काय मत आहे तुमच्या पक्षाचं? बदलापूर आणि अंबरनाथ याच्यामध्ये कल्चर डिफरन्स म्हणजे इथली संस्कृती आणि तिथल्या संस्कृतीत फरक आहे. उद्या दोन्ही एकत्र नगरपालिका झाल्यानंतर काय काय उद्भवेल, काय काय आमच्या बदलापूरकरांना भोगावं लागेल आम्हाला कल्पना आहे त्याची. आणि आज अंबरनाथची लोकसंख्या आणि बदलापूरची लोकसंख्या, जर अंबरनाथची लोकसंख्या अंबरनाथ महानगरपालिका होण्यासाठी तितकी आहेच आणि बदलापूरची सुद्धा तिथपर्यंत पोहोचलेली आहे, तर मग दोन्ही स्वतंत्रच का नको? हा घाट कशाला घालता की बदलापूर अंबरनाथ एकत्र पाहिजे? बदलापूरची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली पाहायला मिळते. महानगरपालिका होण्यासंदर्भात काय मत? नाही, महापालिका व्हावी आम्ही सांगतो, फक्त ती बदलापूर व्हावी. आम्हाला अंबरनाथची जोडू नका. अंबरनाथची सेपरेट महापालिका करा, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. काय मत आहे सर महानगर? काही करा, लोकांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करा. आता जसं अंधारात ठेवून घनकचरा व्यवस्थापनाचं केलंय तसं करू नका. सर्वांना दोन्ही महापालिकेला नगरपालिकांना विश्वासात घ्या, म्हणजे पाहिजे ते करा. बघा आपण बघूया, दूध का दूध पाणी का पाणी. अर्थात सर काय भूमिका आहे तुमची? महापालिका तर झालीच नाही पाहिजे. आणि माझा दुसरा एक विषय होता घनकचऱ्या संदर्भात मी 2 शब्द बोलतोय. जसं आम्ही आगरी समाजाच्या बाबतीत एक मोठं आता एक महोत्सव केला. आम्ही समाजाच्या वतीनं जवळजवळ 80 ते 1 करोड रुपये खर्च केला. समाज एकत्र आला. तसाच आज आगरी समाजावर जो अन्याय होणार आहे त्याच्यासाठी पण सर्व आगरी समाजातल्या लोकप्रतिनिधींनी, नगरसेवकांनी, सर्वांनी, कारण जे काय आज जो प्रॉब्लेम होणार आहे समाजातल्या शेतकरी आमचा सर्व जमिनीत जाईल अशी परिस्थिती आमची. तरी सर्व समाजाला एक माझी विनंती आहे आणि सर्व पक्षातल्या लोकांना पण विनंती आहे, सर्वांनी एकत्र येऊन हा प्रकल्प रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतील आपल्याला. काय वाटते महानगरपालिका एकत्र व्हावी का? काय मत आहे? मी मगाशी जसं म्हणाली त्याप्रमाणे आपल्याकडे भिवंडी लोकसभा, मुरबाड विधानसभा आणि बदलापूर कुठेही ग्राह्य धरलं जात नाही. बदलापूरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 4थ्या मुंबईच्या दिशेने बदलापूर वाटचाल करत आहे.
स्टेशनला आपण उभं राहू, महापालिका स्वतंत्र व्हावी एवढं या ठिकाणी जास्तीत जास्त मांडण्यात आलंय. काय वाटतं एकत्र महापालिका व्हावी का? नाही, हे तर धोरणच चुकीचं आहे. केवळ जर बघितलं आपण अंबरनाथ नगरपालिका ही डेव्हलप झालेली आहे आणि बदलापूर येणाऱ्या कालामध्ये जेव्हा बदलापूर महानगरपालिका होणार तर स्थानिक जे गावं आहेत त्या गावांची पण डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. तर मला तरी असं वाटतं की बदलापूर स्थानिक महानगरपालिका व्हावी, हेच माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? बदलापूर जर महानगरपालिका आहे तर चांगलंच आहे. फक्त माझं मत आहे की ते घनकचऱ्याच्या जो संदर्भात जो विषय आहे या विषयाला अनुसरून सगळ्या भूमिपुत्रांनी इथल्या ज्या लीडर्स आहेत त्या लोकांनी पुढे येऊन कुठल्याही गोष्टी सेटलमेंट न करता इथल्या भूमिपुत्रांना न्याय हक्क मिळवून द्यावं. कारण बऱ्याच वेळा असं होतं की लोक मीडियाला येतात, बाईट देतात किंवा भाषणं करतात, पण रियालिटीमध्ये शेवटपर्यंत ते आंदोलन किंवा ती जी त्यांना न्याय मिळवून देत नाही. तर शेवटच्या टोकापर्यंत त्यांना न्याय देण्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे, ही माझी मनापासून अपेक्षा आहे. आम्ही ते करू. आणि नक्की काय वाटतं सर, तुमची काय भूमिका वाटते का? नुसती बदलापूरच व्हायला पाहिजे, अंबरनाथ बदलापूर एकत्र. गरज काय नगरपालिका राहू देत, टॅक्सेस वाढणार, सगळं वाढणार. तुम्हाला नागरिकांना बुरशी- नागरिक सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड आहे. नगरपालिकाच राहू द्या. सर काय भूमिका आहे तुमची? बदलापूर महानगरपालिका झाली तर आजूबाजूचे खेडेगावांचं चांगलं हे होईल ना. 10 किलोमीटर हे करा ना. अर्थात खरं तर यापुढे आपण आज जी चर्चा घेतली, एकंदरीत सध्या जी काही चर्चा सुरू आहे, महानगरपालिका जी अंबरनाथ आणि बदलापूर एकत्रितरित्या करावी यावर सुद्धा आपण एक चर्चा यापुढे सुद्धा भरवू. परंतु आज या चर्चेमध्ये सगळे पक्ष या ठिकाणी सहभागी झाले आणि स्वतःचं मत जे आहे या ठिकाणी प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न केला. जो काही संयुक्त घनकचरा प्रकल्प आहे, प्रत्येक पक्षाचा या ठिकाणी विरोध आहे. कोणत्याही पक्षाला विश्वासात घेऊन हा जो काही प्रकल्प बदलापूर शहरामध्ये राबवण्यात येतोय, एकंदरीत बघायला गेलं तर खासदारांना सुद्धा यामध्ये विश्वासात घेतलं गेलेलं नाहीये. आमदार जे आहे स्थानिक त्यांचा सुद्धा विरोध आहे. भारतीय जनता पक्षाचे जे काही नगरसेवक आहेत त्यांचे आपण मत जाणून घेतलं, त्यांना सुद्धा विश्वासात घेण्यात आलेलं नाहीये. आणि इतर जे काही पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन पार्टीचे बरेच पक्ष आहेत. कोणत्याही पक्षाला या ठिकाणी पक्ष सोडाव, परंतु ग्रामस्थांना सुद्धा या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलेलं नाहीये. नेमका प्रकल्प काय तो सुद्धा नागरिकांना या ठिकाणी समजावून दिलेला नाहीये. त्यामुळे ग्रामस्थांसह अनेक राजकीय पक्ष जे आहेत ते सध्या खूप जास्त प्रमाणात विरोध दर्शवत आहेत. त्यामुळे उद्या सकाळी जवळपास 10:30च्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आहे, महाविकास आघाडी, त्यासोबतच अनेक पक्ष आणि इतर जे काही ग्रामस्थ आहेत शेकडोंच्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तुमचा जर प्रेक्षकांनो विरोध असेल या संयुक्त घनकचरा प्रकल्पाला तर तुम्ही सुद्धा या आंदोलनात नक्की सहभागी व्हा. आजची चर्चा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपली बदलापूर.